धरणी मातेचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे ही भोगी. भोगीच्या दिवशी भरपूर असे तीळ लावून खरपूस आणि खमंग शेकून घेतलेली बाजरीची भाकरी, त्यासोबत ज्या आता सध्या थंडीमध्ये मस्त अशा भाज्या येतात, त्या भाज्यांचा नैवेद्य धरणी मातेला दाखवला जातो. इंद्रदेवाने जेव्हा धरणी मातेला उदंड पिकं यावी म्हणून प्रार्थना केली होती, तसेच वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो व पृथ्वीवरील समस्त जीवांची भूक भागवत राहो आणि याचेच ऋण फेडण्यासाठी या सगळ्या भाज्या तसेच खमंग आणि खरपूस भाजून तयार केलेली बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य धरणी मातेला दाखवला जातो. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. भोगीसाठी सध्या ना थंडीमध्ये ज्या भाज्या येतात त्या भाज्यांचा वापर या भोगीच्या भाजीमध्ये केला जातो. प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी असेल, पण बेसिक भाज्या ज्या असतात ना त्या सगळ्यांनाच मिळतात. त्या भाज्यांचा वापर करूनच मी इथे भाजी बनवणार आहे. इथे मी या अर्धी वाटी पावट्याच्या शेंगा असतात त्या सोलून त्याचे दाणे काढून घेतलेत. नंतर हे ओले हरभरे म्हणजे हिरव्या रंगाचे हे जे हरभरे असतात ते घेतलेले आहेत. इथे तुरीच्या शेंगा त्याचे सुद्धा हे असे दाणे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता छान कोवळे ताजे मटार येतात ते घेतलेले आहेत. हा आता मस्त ताजा घेवडा येतो बाजारामध्ये, तो मी घेवडा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे फरसबी घ्यायची आहे. हे मी फरसबीचे तुकडे घेतलेत. गाजर सुद्धा आता हा छान येतो तो घेतलेला आहे. शेवग्याच्या शेंगा नुकताच नवीन आलेल्या असतात त्या घ्यायच्या आणि ऊस आलेला असतो तो ऊसाऐवजी मी गुळाचा वापर करणार आहे. तसेच आता ना या सीझनला बोरं मिळतात, बोरांचा सुद्धा वापर केला जातो. गव्हाच्या कोवळ्या कोंब्या असतात त्याचा वापर केला जातो. तसेच ताज्या या भुईमुगाच्या शेंगा आलेल्या असतात त्या घ्या किंवा भिजवलेले शेंगदाणे घेतलेत तरीही चालेल. त्यानंतर एखादं वांग घ्यायचं आहे. या भाज्या जरी आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी किंवा अधिक केलं तरीही चालेल, किंवा तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या वापरत असतील तर त्या भाज्या वापरल्या तरीही चालतील. मी हा अगदी बेसिक भाज्या वापरल्या आहेत की ज्या सगळ्यांना अगदी सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करा किंवा तुमच्याकडे ज्या भाज्या वापरत असतील त्या वापरा. या भाजीमध्ये आपण कांदा लसूण वापरणार नाहीये, तर त्याऐवजी आपण फक्त तीळ आणि खोबऱ्याचं वाटण करणार आहोत. इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस छान खमंग असा भाजून घेतलेला आहे आणि 3 ते 4 टेबलस्पून पांढरे तीळ ते सुद्धा छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि याचं आपल्याला वाटण करायचं आहे. हे पाणी न घालताच मिक्सर मधून आपल्याला अगदी बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला एक अशी पूर्वतयारी करून घ्यायची आणि मग भाजी बनवायला घ्यायची आहे. इथे मी एका कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला साधी आपली बेसिक फोडणी करायची आहे. त्याकरता अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की मग यामध्ये जिरे घालायचे आहेत. अर्धा चमचा जिरे घातले. जिरे सुद्धा मस्त असे फुलल्यासारखे दिसले की मग 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. तिळाचा छान खमंग सुवास फोडणीमध्ये येतो. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा ना हळद घालून घ्यायची. ही आपली नेहमीची साधी फोडणी तयार करून घेतली की मग यामध्ये सर्वप्रथम टोमॅटो घालायचा. काही जण टोमॅटो सुद्धा घालत नाहीत, पण टोमॅटो घातल्याने चव भाजीला खूप छान येते, त्यामुळे नक्की वापरा. आता हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. आता जे आपण तयार करून घेतलेलं तीळ आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते असं तेलामध्येच घालायचं. तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ना तीळ आणि खोबऱ्याला आणखीन छान खमंगपणा येतो. त्यामुळे सगळं वाटण आपण या तेलामध्ये घालून घेतलं आणि टोमॅटो सोबत ना हे परतून घेणार आहोत. हे एकदा असं चांगलं परतून घेतलं बघा. कडेने असं भरपूर वेळा तूप सुटायला लागलेलं आहे तीळ आणि खोबऱ्याला. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा धने आणि जिऱ्याची पूड घातलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा. हळद तर आपण सुरुवातीला घातलीच होती. आता हे लहान आचेवर चांगलं अर्धा मिनिट तरी असं परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा कच्चा वास निघून जातो. आता लगेच यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या आपण यामध्ये धुवून स्वच्छ घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या भाज्या चांगल्या अशा या वाटणाबरोबर परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने या भाज्यांना फोडणी अशी लागली पाहिजे. बघा काय मस्त सगळ्या बाजूने असं हे जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ना ते व्यवस्थित असं कोट झालेलं आहे. सुरुवातीला पाणी घालण्याची घाई करायची नाही. असं चांगलं मिनिट 1.5 मिनिट परतून घेतलं
की मग यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी भाज्या तळाशी करपायला नको म्हणून मी साधारण अर्धी वाटी इतकं गरम पाणी यामध्ये घातलं असेल. पुन्हा हे चांगलं असं मिसळून घेतलं. आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा असं चांगलं मिसळून घ्यायचं आणि मग आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी चांगली 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. झाकणावर कधीही असं थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे तळाशी अजिबात भाजी करपत नाही आणि वाफेवर या भाज्या खूप छान शिजतात. आता साधारण 8-1 मिनिटं झालेली आहेत. लहान आचेवर मी या भाज्या शिजवून घेतल्या. झाकणावरचं पाणी कमी झालं तर मध्ये मध्ये वाढवत राहायचं आहे. बघा केवढी छान अशी रसरशीत आपली भाजी दिसत आहे आणि ही भाजी अगदी व्यवस्थित 8 ते 10 मिनिटांमध्ये अगदी आरामात शिजते. एकदा तळापासून असं चांगलं हलवून घेतलं. जर तुम्हाला थोडासा आणखीन रस्सा हवा असेल तर झाकणावरचं जे गरम पाणी आहे ना ते तुम्ही यामध्ये घालू शकता. पण बघा मस्त असं दाटसर आपला हा रस्सा बनवून तयार झालेला आहे. आता काही जण यामध्ये ऊस घालतात, त्याऐवजी आपण इथे चवीपुरतं साधारण 1 चमचा इतकं गूळ घालणार आहोत. गूळ घातल्याने भाजीला चव खूप छान येते, नक्की घालून पहा. आता हे पुन्हा असं चांगलं परतून घेतलं की गूळ घातल्यानंतर ही गुळाची चव सगळीकडे छान उतरायला हवी म्हणून आपण पुन्हा यावर झाकण ठेवणार आहोत. पण मी रस्सा मला थोडासा दाटसर वाटतोय म्हणून मी झाकणावरचं सगळं पाणी घातलं आणि पुन्हा झाकण ठेवून साधारण 1-2 मिनिटाची वाफ घेतली. 2 मिनिटांमध्ये पुन्हा आपली भाजी छान अशी मस्त तयार झालेली आहे. एकंदर 10 ते 12 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेतली. लगेच ही भाजी शिजली जाते कारण आपण वाफेवरच ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला आणखीन जर पातळ रस्सा हवा असेल तर आणखीन थोडंसं गरम पाणी घालून 1-2 उकळ्या घेऊ शकता. पण आपली ही साधी सोपी पण चमचमीत अशी ही भोगीची भाजी तयार झालेली आहे. कांदा लसूण घातलं नसेल तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागते. आता मस्त अशी बाजरीची भाकरी तयार करणार आहोत. इथे मी साधारण 1 भाकरीला लागेल इतकं पीठ मळून घेतलेलं आहे आणि ही भाकरी अशी चांगली एकसारखी ताटामध्ये स्थापून घेतलेली आहे. या भाकरीवर ना भरपूर असे तीळ लावून घेतात. आता थंडी असते बऱ्यापैकी त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपल्या शरीराला उष्णता देते म्हणून अशी तीळ लावलेली भाकरी खायची असते. आता याला पाणी लावायचं आणि छान अशी ही बाजू आपल्याला खरपूस अशी शेकून घ्यायची आहे. पाणी लावताना नेहमी गॅस अगदी लहान ठेवायचा. हे पाणी येण्यावरचं चांगलं असं सुकल्यासारखं दिसलं की लगेच ही भाकरी उलटवून घ्यायची आहे. पहिली बाजू फार वेळ शेकवायची नाही. आता मात्र गॅस मोठा करायचा आणि 1-2 मिनिट खरपूस अशी ही भाकरी शेकवून घ्यायची आहे. बघा सगळ्या बाजूने मस्त अशी डाग येईपर्यंत ही भाकरी मी शेकवून घेतली आणि मग बघा उलटवून घेतल्यानंतर किती मस्त अशी टम्म ही भाकरी आपली फुगली आहे. आता गरमागरम भाकरी आणि भोगीची भाजी अशी सर्व करून घ्यायची आणि देवाला नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या भागामध्ये भोगीची भाजी कशी करतात, तुम्ही कांदा लसूण वापरता का, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.